खेळता खेळता माझी छोटी नात धावतच माझ्याकडे आली आणि सापशिडीचा पट खाली आपटत म्हणाली, बाबा, या दुष्ट सापाला मारून टाका. बघा ना, सारखा सारखा मला गिळतोय. तिची बालसुलभ तक्रार ऐकून हातातली काठी उगारत मी म्हणालो, थांब हं थोडं, आता त्या सापाला या काठीनं मारूनच टाकतो. मी दिलेल्या आश्वासनामुळे नात निश्चिंत झाली आणि पुन्हा आपल्या खेळाकडे धूम ठोकली. आता माझ्यासमोर सापशिडीचा पट होता. का कुणास ठाऊक, पण त्यावरचा लांबलचक साप उगाचच माझ्याकडे बघून हसतोय असं मला वाटलं आणि माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न डोकावून गेला. कुणी शोधून काढला असेल हा सापशिडीचा खेळ? मग मोबाईलवर नुकताच डाउनलोड केलेला ChatGPT ओपन केला आणि टाईप केलं, महोदय, कृपया सापशिडी अर्थात स्नेक अँड लॅडर या खेळाविषयीची माहिती मला द्या. क्षणार्धात सापशिडी संबंधी खूप सारी माहिती माझ्या मोबाईलवर दिसू लागली आणि सगळ्यात शेवटी लिहिलं होतं, स्नेक अँड लॅडर या खेळाचा शोध 13व्या शतकात भारतात लागला. बापरे, आता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मी वेगवेगळे संदर्भ पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे वाचता वाचता असं लक्षात आलं की ज्याला आपण सापशिडी किंवा स्नेक अँड लॅडर म्हणतो त्या खेळाचा शोध 13व्या शतकात लागला हे खरंच होतं. पण या खेळाच्या शोधाचं श्रेय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडे जातं. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आपली ज्ञानेश्वर माऊली या सापशिडी खेळाची जन्मदात्री आहे. कसं घडलं हे सारं, हे ऐकणंही खूप मनोरंजक आहे. म्हणजे त्याचं झालं असं की एकदा मुक्ताबाई आणि तिची भावंड दुपारच्या प्रहरात अंगणात चेंडू खेळत होती. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लिखाणात गढून गेली होती. ऊन खूप वाढू लागली तशी मुक्ताबाई अस्वस्थ झाली आणि धावतच ज्ञानेश्वरांकडे येऊन म्हणाली, दादा, अरे बघ बाहेर सूर्य कसा आग ओकतोय. आता तू सांग, असल्या उन्हात आम्ही कसे खेळणार? त्यापेक्षा तूच असं काहीतरी कर ना की ज्यामुळे आम्हाला घरातल्या घरातच खेळता येईल. आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असलेले ज्ञानेश्वर क्षणभर विचार करतात आणि नवीनच खेळ मांडून देतात, ज्याचं नाव होतं साप आणि शिडी. कधीही कुठेही खेळता येणाऱ्या या साध्या सुध्या खेळात मानवी जीवनासंबंधी खूप सारं तत्वज्ञान भरून राहिलं आहे. सापशिडीचा पट हाच मुळात प्रत्येकाचा जीवनपट आहे. 20 बाय 20 इंच आकाराच्या या पटात 50 चौकोनी घरे असतात. पहिलं घर असतं जन्माचं आणि शेवटचं घर असतं मोक्षाचं. जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने मोक्षातच असतं, या मध्यवर्ती कल्पनेवर या पटाची मांडणी केलेली आहे. या खेळात स्वतः तुम्ही, साप आणि शिडी ही पात्र केंद्रस्थानी असतात आणि तुम्ही प्रत्येक कवड्याने दिलेल्या दानाच्या अधीन असता. या कवड्या म्हणजे जणू काळाचं संप्रेरित रूपच असतं. म्हणूनच त्या खेळाव्याच लागतात आणि जर तुम्ही खेळला नाही तर तुमचा जीवनप्रवास इथंच संपतो. जीवनातील विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत, जशी की सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, प्रेम, सद्बुद्धी. तर यातील सापांना नावे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. या खेळात कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर बक्षीस बोनस दान मिळते. म्हणजे तुमची कृती अर्थात उत्तम कर्म झाले तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळते. नेहमीच्या सापशिडीपेक्षा ज्ञानदेवांच्या सापशिडीचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही सापशिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दांकितही आहे. म्हणजे सापशिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसऱ्या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमकं कसं वागावं या संबंधीचं भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्यांमधून केलेलं आढळतं. उदाहरणार्थ, तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाचं महत्त्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयाने कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो. समजा तुम्ही सापशिडीचा खेळ खेळता खेळता खेळतच राहिलात तर याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत शेवटच्या मोक्षाच्या घरासाठी पात्र होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या 84 लक्ष योनीत भटकतच राहणार. जीवन प्रवासाचं वास्तविक दर्शन घडविणारा आणि खेळता खेळता नकळत अध्यात्माकडे प्रवाहित करणारा हा सापशिडीचा खेळ खरोखरच अद्भुत आहे याची प्रचिती येते.
म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या सापशिडीच्या खेळाचं मोक्षपट असं समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलेलं आहे. काळाच्या ओघात बरेच संदर्भ धूसर होत चालले हे खरं आहे. डॉक्टर एरिक सँड यांचे एक विद्यार्थी सर जॅकॉब हे मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ या विषयावर संशोधन करत होते. त्यावेळी त्यांच्या ध्यानात आलं की भारतात 13व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडी खेळाची निर्मिती केली. या संबंधीचा संदर्भ पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे. इंग्रजांच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धिबळाप्रमाणेच सापशिडीचा हा खेळ खूप आवडला. हळूहळू तो इंग्लंडपर्यंत पोहोचला. मग इंग्लंडच्या राणीने त्यात काही बदल केले आणि त्याचं आधुनिक स्नेक अँड लॅडर असं नामकरण करून टाकलं. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे. जिज्ञासेपोटी माझ्या माहितीत आलेली ही रंजक माहिती मला खूपच उद्बोधक वाटली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवावी यासाठीच हा लेख प्रपंच.